विद्यार्थी मित्रांनो, 8 चॅप्टर्स 60 प्लस मार्क्स. मला सांगा जर 25 पैकी 8 चॅप्टर असे असतील, की जे तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टी मध्ये मॅथेमॅटिक्समध्ये 100 पैकी जर 60 पेक्षा जास्त मार्क्स मिळवून देणारे असतील, तर मला सांगा का ते चॅप्टर्स करायचे नाही आपण? बाकीच्या चॅप्टर्सवर फोकस करायचा आपण. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला तेच सांगणार आहे, की फक्त 8 असे चॅप्टर्स आहेत आणि तेच का आहेत, हेच सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर एखादा चॅप्टर डन झालाय, म्हणजे आपण अभ्यास केला हे कसं ठरवायचं? किंवा काय स्ट्रॅटेजी असणार आहे मॅथेमॅटिक्ससाठी तुमची जेणेकरून तुम्हाला 60 मार्क्स 60च्या प्लस मार्क्स पडतील आणि तुम्ही 99 प्लस पर्सेंटेज मिळवू शकाल एम-एस-टी सी-ई-टी मध्ये. सर्वप्रथम आपण आपल्या अभ्यासाची थोडीशी एक मिस्टेक समजून घेऊया. आपण अभ्यास कशा पद्धतीने करतोय? तर या पद्धतीने अभ्यास करतोय आणि हा काय आहे तर आपल्यासाठी एक ट्रॅप आहे. हा काय आहे आपल्यासाठी एक ट्रॅप आहे. रँडमनेस अभ्यास करतोय. कोणताही चॅप्टर उचलतोय. आपल्याला त्याचा आगला पिछला माहीत नसतोय. तो किती मार्क्सचा आला, किती कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत, काहीच माहीत नसतं. उचलतोय, अभ्यास करतोय. उचलतोय, अभ्यास करतोय. मग असं पाहिलं तर क्लास 12th मधनं आपल्याला 15 चॅप्टर्स आहेत. क्लास 11th मधनं आपल्याला 12 चॅप्टर क्लास 11th मधनं आपल्याला 10 चॅप्टर्स आहेत. 25 चॅप्टर्स आहेत. रोज जरी एक चॅप्टर जरी केला तरी आपला होणार नाहीये. एवढं तुम्ही लक्षात घ्या. मग या पद्धतीचा अभ्यासात आपल्याला स्किप करायचा आहे, बंद करायचा आहे आणि या पद्धतीचा वन वे डायरेक्शनचा अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे. आपल्या एमच्या दिशेने आपल्याला जो अभ्यास आहे आपला पोहोचवणारा तो सुरू करायचा आहे. याच्यात सोल्युशन काय आहे? तर फक्त 8 चॅप्टर्स. मॅथेमॅटिक्समध्ये तुम्ही काहीच जरी केलं नसेल, हे 8 चॅप्टर्स करा. 50च्या वर मार्क्स इझिली तुम्हाला मिळून जातील. तसं तर 60च्या प्लस वेटेज आहे या 8 चॅप्टर्सचं. त्यानंतर ना आता हे 8 चॅप्टर्स मी कसे कॅल्क्युलेट केले किंवा कसे घेतलेत हे तुम्हाला सांगतो. आता पहा 2021 ला टोटल 10 शिफ्ट होत्या. 2021 ला 10 शिफ्ट होत्या पी-सी-एमच्या. 2022 ला 12 शिफ्ट होत्या. 2023 ला 10 शिफ्ट होत्या. 24 ला 16 शिफ्ट होत्या आणि 25 ला लास्ट इयरला 15 शिफ्ट होत्या. बरोबर आहे. मग आपल्याकडे क्वेशन्स किती झाले? तर पहा या ठिकाणी. टोटल 63 शिफ्ट होत्या इंटू 50 क्वेशन्स पर शिफ्ट. त्याच्यानंतर आपल्याकडे क्वेश्चन झाले 3150 3150 टोटल पी-वाय-क्यूज 2021 पासनं तो 2025 पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग एवढा मोठा डाटा जर आपल्याकडे अवेलेबल आहे, मग थोडंसं डोकं लावायला काय हरकत आहे आपल्याला? जे एक्झामला येतंय, डिमांड जी आहे एक्झाममध्ये, ज्या चॅप्टरची डिमांड आहे, तीच आपण फुलफिल जर केली, तर आपण ऑप्टिमली चांगले मार्क्स मिळवू शकतोय. बरोबर? ते कशा पद्धतीने किंवा कोणते चॅप्टर्स आहेत ते? तर सर्वप्रथम आता ही स्लाईड तुम्ही पहा. सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे. काय? 8 चॅप्टर्स. किती? 8 चॅप्टर्स. किती क्वेशन्स येणार त्याच्यामधनं? तर 32 क्वेशन येणार. तुम्हाला माहिती आहे एक क्वेशन 2 मार्कचा असतो. म्हणजे लगभग किती मार्क्स मिळतील आपल्याला? 60च्या प्लस मार्क्स मिळतील. आणि जर तुम्हाला मॅथेमॅटिक्समध्ये 60च्या प्लस मार्क्स मिळत असतील, तर तुम्ही 99 पर्सेंटाइल आजच स्कोर केलं. ओके. 99 ओव्हरऑल पण सांगतोय आणि फक्त मॅथेमॅटिक्समध्ये पण सांगतोय. कारण मॅथेमॅटिक्स खूप स्कोरिंग आहे. बरोबर आहे? इथं आपल्याला स्किप करून बिलकुल चालणार नाही. निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्याच्यामुळे आपण इझिली करू शकतोय. तर पहा आपल्याला टोटल 25 चॅप्टर करण्याची बिलकुल गरज नाही. काय सांगितलं तिथं 25 चॅप्टर करायची बिलकुल गरज नाही किंवा तिकडे आपल्याला पाहायचं पण नाहीये. फोकस आपलं पुढच्या एक 25 ते 30 दिवसासाठी एम काय पाहिजे, की हे 8 चॅप्टर्स मॅथेमॅटिक्समध्ये आपल्याला कंप्लीट करणं. त्यासोबत आपल्याला फिजिक्स करायचंय, केमिस्ट्री करायचंय, ठीक आहे. त्यासाठी मी या पद्धतीचे व्हिडिओज घेऊन येईल. त्याच्यामुळे काय विनंती करतोय तुम्हाला मी, चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर? त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपण पाहूया, की कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवायची किंवा कोणते चॅप्टर्स आहेत. तर मी जे चॅप्टर आहेत ना, ते टियरमध्ये डिव्हाईड केलेत. टियर 1, टियर 2 आणि टियर 3 असे 3 स्टेजेस बनवल्यात. ज्यामध्ये टियर 1 जो आहे, तर तो आहे हेवी वेटेज चॅप्टर्सचा. हेवी वेटेज म्हणजे काय आहे ते पहा. आता वेक्टर्स सारखा चॅप्टर आहे. ठीक आहे. थोडासा टफ वाटतो मुलांना तो. पण क्वेशन्स किती येतात? 5 ते 6. आता इथं कसं पॉइंटमध्ये दिलं फ्रॅक्शनमध्ये कॅल्क्युलेशनमुळं. पण 5 ते 6 क्वेशन्स पर शिफ्ट म्हणजे तुम्हाला समजा 12 मार्क्स 10 ते 12 मार्क्सचं फक्त वेक्टरचं वेटेज आहे. त्याच्यानंतर लाईन आणि प्लेन 4.4 म्हणजे 4 ते 5 क्वेशन्स लाईन आणि प्लेनचे येत आहेत. नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किती 4 ते 5 क्वेशन्स ट्रिग्नोमेट्रीचे येणार आहेत. त्याच्यामुळे हे जे 3 चॅप्टर तुम्हाला दिसतायत, हे जे 3 चॅप्टर आहेत, तर याच्यापैकी एकही चॅप्टर किंवा या चॅप्टरमधली एकही कन्सेप्ट आपल्याला स्किप करून चालायची नाही. कारण तुम्ही इथं पहा ना, इथं समजा 6 जर आले, इथनं 5-5 जर आले, तर विचार करा 16 मार्क 16 क्वेशन्स तुमचे इथून होतात. म्हणजे 32 मार्क्स तुम्हाला हे 3च चॅप्टर मिळून देतात. किती? हे 3च चॅप्टर तुम्हाला 32 मार्क्स मिळवून देत आहेत. याच्यानंतरचे अजून टियर 2 चे चॅप्टर्स कोणते? तर पहा हे आहेत टियर 2 चे चॅप्टर्स कोणते? एओडी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 3.6 म्हणजे 4 ते 5 क्वेशन्स याच्यामधनं पण असणार आहेत. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन 3 ते 4 क्वेशन्स याच्यामधनं पण असणार आहेत. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये डिग्री फाइंड करण्यासाठी सुद्धा एक क्वेशन असतो. तिथं आपल्याला इझिली 2 मार्क्स मिळून जात आहेत. त्याच्यानंतर काय
इनडेफिनाइट इंटिग्रेशन सगळ्यात महत्वाचं. याच्यामध्ये लगभग आपल्याला 4 ते 5 क्वेशन्स हे पाहायला मिळतात. प्रत्येक शिफ्टमध्ये. किती? प्रत्येक शिफ्टमध्ये. हे मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या मनाने सांगत नाहीये. हे मागच्या 5 वर्षाचा डाटा ज्या पद्धतीने तुम्ही आता इथं पाहिलं आपण 5 वर्षाचा डाटा एनालिसिस केलाय. ओके. या पद्धतीने 5 वर्षाचा 3150 पी-वाय-क्यूज एनालिसिस केलेत प्रत्येक शिफ्टचे आणि त्याच्यावरनं आपण अनुमान लावतोय, की या चॅप्टर्सला एवढं वेटेज आहे आणि हेच चॅप्टर आपल्याला करायचे याला काहीही ऑप्शन नाहीये. बरोबर? त्याच्यानंतरनं काय? डिफरन्शिएशन अँड मॅथेमॅटिकल लॉजिक. मॅथेमॅटिकल लॉजिक खूप ईझी आहे. बरेचसे जण काय म्हणतात, परीक्षेच्या 1 दिवस अगोदर करतो, 2 दिवस अगोदर करतो. अजिबात तसं करायचं नाही. कारण याच्यामधनं कंबाईन 3 ते 4 क्वेशन डिफरन्शिएशन आणि मॅथेमॅटिकल लॉजिक कंबाईन 3 ते 4 क्वेशन असतात. बरं. हे चॅप्टर झाले आपल्याला करायचे आहेत. मागच्या स्लाइडवर मी तुम्हाला सांगितलं हे 3 चॅप्टर्स आणि त्याच्यानंतर हे किती चॅप्टर्स? तर 5 चॅप्टर्स. लॉजिक, डिफरन्शिएशन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे 5 चॅप्टर्स. 8 चॅप्टर्स झाले. 60 मार्क कसे मिळतात हे पण इथे कॅल्क्युलेट करून झालं. यांना किती वेटेज द्यायचंय हे पण आपलं झालं. पण आता कोणते चॅप्टर स्किप करायचे? बाकीचे सगळेच स्किप करायचेत का? तर सध्या कंडिशनला जर तुमचा 0 स्टडी झाला असेल, तर हे करा अगोदर. पण जर तुमचा ऑलरेडी थोडाफार स्टडी झाला असेल, तर तुम्ही याच्या सोबत सुद्धा हे चॅप्टर्स करू शकता. काहीही हरकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही 0ला असाल, बॉटम पोझिशनला असाल, तर हे चॅप्टर्स करण्यामध्ये काहीही अर्थ नाही किंवा 11चा सिलेबस. बरेचसे जण आता काय म्हणतायत, की बाबा क्लास 11 आमचं मिस झालं, बेसिक क्लिअर करतो, अगोदर 11 करतो, 12 करतो. अजिबात नाही. 11च्या पुस्तकाला 11च्या चॅप्टरकडे तुम्ही पाहू सुद्धा नका. मला सांगा ना 11 किती 20% ला आहे आणि 12th आपली 80% ला आहे बरोबर. हे 20% मिळवण्यासाठी आपल्याला एका चॅप्टर मधनं फक्त कितीही तुम्ही तो चॅप्टर परफेक्ट करा, फक्त 1 मार्क मिळणार आहे. बरोबर? मग त्या एका मार्कसाठी हे 80% आपण वेस्ट करायचे का? तर बिलकुल नाही. हे कुठं लॉजिकल किंवा आपल्या याच्यामध्ये बसत नाहीये. त्याच्यामुळे हे 20% जाऊ द्या. तिथं गोळ्या मारता येतील. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, काही हरकत नाही. पण ह्या 80% वर आपण फोकस करायचा आहे. त्याच्यातले 80% मध्ये कुठं फोकस करायचे आहे? हे जे हाय वेटेज टॉपिक्स आहेत 8 तर त्यांच्यावर फोकस करायला समजले तुम्हाला ते कोणते टॉपिक्स आहेत. बाकीचे टॉपिक्स तुम्हाला ॲज इट इज स्किप करून द्यायचेत. ओके. कारण सोडायला शिकलं पाहिजे. सर्वच जर सोबत घेऊन चाललो आपलं, तर काहीच परफेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे थोडासा सिलेबस हा स्किप केलेला सुद्धा कधी बेटर असतो. त्याच्यानंतरनं काय, की एखादा चॅप्टर आपला गोल्डन रूल आहे. एखादा चॅप्टर कधी किती डन झालाय. आपण म्हणतो ना, हा चॅप्टर वाचला मग डन झाला का तो? नाही. मग तो कधी डन होतो? काय केल्याने डन होतो? तर या 3 स्टेपमधून ही जी सायकल आहे, ही सायकल तुम्ही प्रत्येक चॅप्टरला रिपीट करायची. पहिली स्टेप काय आहे? तर कोर कन्सेप्ट करायच्यात आपल्याला. कोर कन्सेप्ट की त्या चॅप्टरमध्ये दिलंय काय? चॅप्टरची हेडिंग काय? इथपासून टेक्स्ट बुकच्या लास्ट लाईन पर्यंत त्या चॅप्टरच्या एवढं आपल्याला परफेक्ट करायचं. हे कशामध्ये येतं? कोर कन्सेप्टमध्ये. याच्यामध्ये तुम्ही एखादी कन्सेप्ट ही मिस करू शकताय. म्हणजे जी एक्झामला विचारलेली नाही. आता तुम्हाला काय करावं लागेल मग त्यासाठी पी-वाय-क्यूज पाहावं लागतील. थोडंसं एनालिसिस करावं लागेल आणि त्याच्यातली एखादी कन्सेप्ट मिस करू शकता. पण जे एक्झामला विचारलंय भले ते तुम्हाला टफ जाऊ नये तर कसं जाऊ, तुम्हाला ते करायचंय म्हणजे करायचंय. हे तुमचं टार्गेट असणार आहे. सेकंड स्टेप काय येते? तर सेकंड स्टेप येते पी-वाय-क्यूज सॉल्व्हिंग. पी-वाय-क्यूज सॉल्व्हिंग. एवढे पी-वाय-क्यूज आहेत आपल्याकडे, एवढे प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्ही टेस्ट सीरीज घेऊन ठेवलात. सर्व गोष्टी घेऊन ठेवल्यात. फक्त काय शिकण्याची गरज आहे. पहिली गोष्ट काय कोर कन्सेप्ट क्लिअर करायच्या, पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग करायची. डायरेक्ट पी-वाय-क्यू कडे जंप करायचा नाही. अगोदर व्यवस्थित चॅप्टर लर्न करायचा. लेक्चर्स पहा. ऑफलाईन क्लासमध्ये शिकवत असतील तर तिथं लर्न करा. लेक्चर्स पहा. YouTubeवर खूप मटेरियल अवेलेबल आहे. त्यासोबत तुम्ही क्रॅश कोर्स वगैरे घेतला असेल तर तिथून कंप्लीट करा. नंतर पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा आणि लास्ट येते ती स्टेप 3 म्हणजे काय? टेस्ट द्यायची. काय? टेस्ट द्यायची. टॉपिक वाईज द्या किंवा फुल लेंथ टेस्ट द्या. तुम्ही त्या चॅप्टरची टेस्ट द्यायची. नंतर टेस्टचं एनालिसिस करायचं. जर सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट असतील, तर आपण नेक्स्ट चॅप्टरवर मूव्ह करू शकतो. जर सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट नसतील, तर आपल्याला पुन्हा याच सायकलमधनं रिपीट जायचंय. काय करायचं? या सायकलमधनं रिपीट करायचंय. हे बघा पूर्ण सिलेबस कव्हर करण्याची आता चिंता करू नका किंवा तो होणार पण नाहीये. शेवटचे 30-32 दिवस राहिले. 30-32 नाही 25 ते 30 दिवस राहिलेत फक्त. बरोबर आहे? मग याच्यामध्ये हाय वेटेज जेवढे टॉपिक्स आहेत, तर तेवढे करा. त्याने नक्की तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. त्याचबरोबर अजून कोणत्या गोष्टी करायच्यात? ओके. तर या गोष्टी आपल्याला करायच्यात. या गोष्टी काय सांगते ही गोष्ट, जी मी आता तुम्हाला सांगितलं. हायली टार्गेटेड स्ट्रिक्टली टू एम-एस-टी-सी-ई-टी कन्स्ट्रेंट. त्याच्यानंतर काय एक्सपोज द एक्झॅक्ट रिकरिंग क्वेशन्स ऑफ फ्रेमवर्क्स. त्याच्यानंतर काय बिल्ड ॲक्चुअल फंक्शनल एक्झाम स्टॅमिना. ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. आणि या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या तुम्हाला स्किप करायच्यात किंवा करायच्याच नाहीत. आता जो टाईमपास वगैरे तुम्ही करताय ना, तो पूर्णतः बंद करायचा आहे. कारण आता युद्धाची वेळ आली आहे. एक 25 ते 30 दिवस राहिले फक्त. फक्त 25 ते 30 दिवस. रोज तुम्ही 2 चॅप्टर केले, 1 चॅप्टर केला तरी पूर्ण होणार नाहीये.
तरी पूर्ण होणार नाही. कारण आपल्याला लास्टच्या 10 दिवसामध्ये फुल लेंथ टेस्टवर फोकस करायचा आहे. मग फक्त अभ्यास करण्यासाठी 20 दिवस राहिले तर त्या दिवसामध्ये जर तुमचं होणार असतं, तर विचार करा ना, 2 वर्ष आपल्याला सीईटीने किंवा 12th बोर्डने आपल्याला दिलेच नसते. जर सीईटी सारखी एक्झाम 20 दिवसामध्ये होणार असती. पण असं आहे का होणार नाहीये, तर ती होणार आहे. या पद्धतीने जर केली 8 चॅप्टर्स जर तुम्ही केले, मॅथ्सचे टोटल 25 आहेत ना, वरचे स्किप करून द्या. फक्त 8 करा. 50च्या वर मार्क्स तुम्हाला आज मिळाले असेल समजा, पण ते 8 करत असताना या तीनही फेजमधून तो चॅप्टर गेला पाहिजे आणि त्याचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट हे आपल्याला भेटले पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे काय ट्रॅकर. जर तुम्ही तुमचा स्वतःचा स्टडी ट्रॅक केला, तर ठीक आहे. अदरवाईज फेल. अदरवाईज फेल. कसा ट्रॅक करायचा हे पहा. या पद्धतीने प्रत्येक चॅप्टरचा ट्रॅकर बनवा. समजा मी कन्सेप्ट क्लिअर केलाय, शॉर्ट ट्रिक्स पण नोट केल्या, तर येस. त्याच्यानंतर काय पी-वाय-क्यू सॉल्व्ह केले, येस. त्याच्यानंतर काय चॅप्टरची टेस्ट दिली, एक्झिक्यूट केली, त्याच्यानंतर एनालिसिस केलं, येस. प्रत्येक चॅप्टर विषयी तुम्हाला असं एक ट्रॅकर बनवायचं. यापेक्षा जास्त पॉइंट तुम्ही अजून इथं ऍड करू शकता. नेक्स्ट एक पॉइंट असेल नंतर आपला, तर तो असणार रिव्हिजनचा पॉइंट. रिव्हिजन केलीये, येस ऑर नो. या पद्धतीने तुम्ही जर ट्रॅक केलं, व्यवस्थित स्टडी केला, तर हे 8 चॅप्टर्स तुम्हाला 98 टू 99 पर्सेंटाइल इझिली घेऊन जाऊ शकतात. विश्वास ठेवा माझ्यावर. हे 8च चॅप्टर फॉलो करा. हे पहा, मस्त लाईन आहे. काय? आय कॅन डू इट, आय विल डू इट. एवढी लाईन तुम्ही लक्षात ठेवा फक्त. आय कॅन डू इट, आय विल डू इट. 30 डेज इज इनफ इफ यू आर स्ट्रॅटेजिक. जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असेल ना, तर 30 दिवस खूप झाले. खरंच सांगतो खूप झाले. पण जर स्ट्रॅटेजी नसेल तर आपल्याला माहिती आहे 2 वर्षात तसं काही झालं नाही. आपल्याकडे का नाही झालं? आपल्याकडे स्ट्रॅटेजी नव्हती, एक फोकस नव्हता. बरोबर आहे? मग या 30 दिवसात मी तुम्हाला फोकस एक काम दिलंय. बरोबर? 8 चॅप्टर्स आहेत. तर 8 चॅप्टर्सला व्यवस्थित रुटीन बनवा. त्याच्यानंतरनं फिजिक्स, केमिस्ट्रीला पण वेळ द्या. असं नाही की फुल टाईम मॅथ्सच करायचंय आपल्याला. फिजिक्स, केमिस्ट्रीला पण वेळ द्या. त्यासाठी मी या पद्धतीचा व्हिडिओ घेऊन येतो. म्हणजे जास्त चॅप्टर्स कोणते करायचेत किंवा कोणते चॅप्टर्स आपल्याला स्किप करायचे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र शेअर करा. तुम्हाला वाटतंय तुमच्या मित्राला चांगले मार्क्स पडावा, नक्की शेअर करा. तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर तुमचा जो WhatsAppचा ग्रुप असेल त्याच्यावर हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून एका अभ्यासू व्यक्तीपर्यंत, अभ्यासू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे. ऑल द बेस्ट.